आणि यानंतर वारीच्या संदर्भातील काही बातम्या पाहूयात। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। दरम्यान आळंदी देहूला पुराच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। ड्रोनच्या माध्यमातून आपण देहूतील ही दृश्य पाहतोय। सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस आहे आणि इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। दरम्यान आळंदी देहूला पुराच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। ड्रोनच्या माध्यमातून देहूतली ही दृश्य कैद करण्यात आलेली आहेत। एकीकडे वारकरी हे आपला प्रवास करत आहेत। पुराचा, पाण्याचा, पावसाचा कसलीही तमा न बाळगता त्यांचा हा सगळा प्रवास सुरू आहे। प्रशासनाने त्यांच्यासाठी विशेष अशी तयारी सुद्धा केलेली आहे। मात्र तरीसुद्धा वरुण राजानं हजेरी लावल्यानंतर, मुसळधार पाऊस बरसल्यानंतर आळंदी देहूला नेमका पुराच्या पाण्याचा कसा वेढा पडलाय याचीही काही दृश्य समोर आली आहेत। तर आळंदीतील दृश्य सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेले आहेत। आळंदीचा हा सगळा परिसर आहे आणि पुराच्या पाण्यानं वेढा दिल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून ही काही दृश्य टिपण्यात आलेले आहेत। एकीकडे वारकऱ्यांचा प्रवास सुरू आहे। पायी हे सगळे वारकरी सध्या प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आळंदीमधील काही दृश्य आहेत। सध्या मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे वारीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष अशी खबरदारी घेतली जाते। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा होणार आहे। अशा स्थितीत मात्र वारकऱ्यांनी थेट आळंदीकडे रवाना व्हायला सुरुवात केली आहे। आळंदी प्रवेश मिळाला तर ठीक, नाहीतर आळंदीच्या वेशीवरून आम्ही वारी सुरू करू अशी भावना वारकऱ्यांची आहे। तर पंढरपुरातून मराठवाड्यातील वारकऱ्यांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे उद्याच ज्ञानेश्वर महाराजांचं जे प्रस्थान आहे ते काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे। केवळ प्रत्येक दिंडीतील 10 व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आळंदी संस्थानने घेतलाय आणि अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन करून आळंदीकडे निघालेले जी दिंड्यात आणि दिंड्यांमधील वारकऱ्यांचे जे ट्रक आहेत ते पंढरपूरच्या 65 एकर परिसरामध्ये सध्या असलेले दिसत आहेत। कालपासून ही लोक पुरामुळे याच ठिकाणी वास्तव्यास आहेत। महाराज आहेत आपल्यासोबत। महाराज, या सगळ्यामध्ये आता संस्थानं निर्णय घेतलाय, कमी लोकात प्रस्थान होणार आहे, पूर आहे, कसा प्रवास असणार आहे? आता आपण कालपासून पंढरपुरात आता या ठिकाणी पावसाचा तर यावर्षी करत झालेला आहे। तर आता शासनाचा जे निर्णय आहे, संस्थेचे जे कमिटीचे जे नियम आहेत त्या नियमाचं आम्हाला पालन करावं लागते। जे मालकाचं जे बाळू शेवाळे चौकदार साहेब आहे, माऊलीचे सोहळ्याचे प्रमुख लोक आहे, ज्या लोकांनी त्यांनी जसे नियम सांगिततील आम्हाला त्या नियमाने आम्ही वागणार आहे। आता आळंदीला जाणार का? आज आम्ही आमचा प्रस्थानला तर जायचं आहे, पण आम्ही आळंदीला तर जाणं होणार आहे, कारण ते पावसाच्यामुळे रद्द होईल। पण आम्ही अलीकडे जशी परिस्थिती आहे त्याच्या पद्धतीने आम्ही कुठं थांबणार आज आम्ही मॅगझिन चौकापर्यंत जाणार। मॅगझिन चौकापर्यंत जाणार? हा। मग आळंदीत प्रवेश दिला तर? आळंदीत प्रवेश दिला तर फक्त पताके आणि विनेकरी जातील, फक्त ते प्रस्थान करून येतील वापस। आणि मग जिथून परत माऊली असेल? आता माऊली जरा पायी प्रवास कसा सुरू होणार पंढरपूर? माऊलीच्या पाठीमागेच राहणार आम्ही। माऊलीच्या पाठीमागे म्हणजे माऊली आळंदीच्या बाहेर आल्यानंतर तिथून आपली वारी दिंडी सुरू होणार, तिथून सुरुवात होणार पूर्ण पंढरपूर पर्यंत। पंढरपूर, कारण वारी किती पाऊस असला- मुख्यमंत्री म्हणतात पुण्यात दिंडी सुरू करावी हा, वारी। ते नियम आहे त्यांची शासनाचे, पण आता ते कसं आहे, शासनाचा नियम आहे, पण ते पुण्यापासूनच खरोखर दिंडी सुरुवात होणार आहे। तर किती वर्ष झालं करता माऊली वारी? 4 वर्ष आहे। 4 वर्षे। पूर आला, आता कसं वारी कशी करायची? माऊलीने जसं नेलं तसं। माऊलीने जसं नेलं तसं? हो, आपल्या हातचं काय, माऊलीवर सगळं सोडून द्यायचं। इंद्रायणीने एवढं मोठं पाणी आलंय, या वर्षी ते या माऊलीनं, परीक्षा पाहिली परीक्षा पाहिली माऊलीने यावर्षी। हो, माऊलीच्या याच्यावर सगळं अवलंबून आहे आमचं। जसं माऊलीनं नेलं तसं आम्हाला जायचं। खरं तर माऊलींनी यंदा पुराची परीक्षा पाहिली, त्यामुळे माऊली जसं नेतील तसं आम्ही जाऊ
माऊलींचा पादुका सोहळा हा आळंदीच्या शहराबाहेर आला तर तिथून वारीला सुरुवात करू, मात्र आळंदीच्या वेशीपर्यंत जाऊ असा निर्धार आता वारकऱ्यांचा दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर.